श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे श्रावणातली संकष्ट चतुर्थी। त्याची पूजाविधी कशी आहे आणि चंद्रोदय केव्हा आहे, तर आपण त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर संकष्ट चतुर्थी ही उद्या असल्यामुळे अपत्य प्राप्तीसाठी आणि मुलाच्या दीर्घायुष्यासाठी माता श्रावण संकष्ट चतुर्थी हे व्रत करतात। ऑगस्ट महिन्यात ही संकष्ट चतुर्थी आल्यामुळे तर याची आपण सर्व विधी मुहूर्त जाणून घेणार आहोत। पूजा कशी करावी, तर अपत्य प्राप्तीसाठी आणि मुलाच्या दीर्घायुष्यासाठी माता श्रावण महिन्यात ही संकष्ट चतुर्थी करतात आणि त्याचे व्रतसुद्धा करतात। आणि श्रावण महिन्यात कृष्ण पक्षात चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी व्रत केले जाणार आहे। तर ऑगस्ट महिन्यात ही चतुर्थी हेरंब संकष्ट चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते। स्त्रिया संतती आणि दीर्घायुष्याच्या इच्छेसाठी हे व्रत करतात। चतुर्थीच्या दिवशी गणेश आणि चंद्र देवाची पूजा केली जाते। तर आपण श्रावण संकष्ट चतुर्थीचे पूजेचे मुहूर्त काय आहे, त्याची पद्धत काय आहे, मंत्र काय जाप करायचा आहे आणि चंद्राची वेळ काय आहे, आपण ती जाणून घेणार आहोत। तर चतुर्थी तिथी आणि प्रारंभ हे 22 ऑगस्टला दुपारी 1:46 आहे। तर चतुर्थीची समाप्ती हे 23 ऑगस्ट सकाळी 10:38 होणार आहे। तर हे आहेत शुभ मुहूर्त। त्यानंतर संकष्ट चतुर्थीची पूजा कशी करायची आहे आपल्याला, तर सकाळी लवकर उठायचे आहे, स्नान करून स्वच्छ कपडे नेसायचे आहे, साडी नेसायची आहे स्वच्छ, आणि ते कोरी वगैरे असली तरी चालेल। आणि त्यानंतर आपल्याला सर्वात आधी देवघर स्वच्छ करायचं आहे। देवघरातील देवांची मनोभावी पूजा करायची आहे आणि श्री गणेशाचा जलाभिषेक करायचा आहे। पंचामृतने तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे। तर त्या आपल्याला अभिषेकमध्ये काय लागणार आहे, दही, दूध, गोमूत्र, त्यानंतर थोडी साखर, शहद, तर असे आपल्याला पंचामृत येथे लागणार आहे। तर गणपतीला फुले फळे अर्पण करायचे आहे। त्यानंतर पिवळे चंदन, तिळाचे लाडू किंवा मोदक अर्पण करायचे आहे। ही संकष्ट चतुर्थी श्रावण महिन्यात आल्यामुळे तुम्हाला ही सेवा करायची आहे। त्यानंतर मंत्रजाप काय करायचा आहे, तर ओम गम गणपतये नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। तोही मनपूर्वक आणि भक्तिभावाने तुम्हाला हा जप करायचा आहे। कुठं लक्ष न देता, इकडे तिकडे न बघता तुम्हाला हे ग्रंथाचं म्हणजे या मंत्राचं पठण करायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला मंत्र जाप झाल्यानंतर 108 वेळा हा मंत्राचा जप केल्यानंतर तुम्हाला आरतीसुद्धा इथे म्हणायची आहे। गणपतीची तुम्हाला आरती म्हणायची आहे। तर सर्व मनोकामना पूर्ण होऊ द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। ते गणपतीच्या पुढे तुम्हाला बसून ही प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर त्यांना क्षमा प्रार्थना करायची आहे की माझी काही या सेवेमध्ये काही चूकभूल झाली असेल, माझ्या पूजेमध्ये काही चूकभूल झाली असेल तर मला क्षमा करावा। आणि त्यानंतर ओम गणेशाय नमः, ओम गम गणपतये नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। तर अशा प्रकारे ही सेवा होती गणपतीची। उद्या आहे श्रावण महिन्यातली चतुर्थी, गुरुवार दिवस आलेला आहे। तुम्हाला स्वामींची सेवा करता येते, याच्यामध्ये गणपती अथर्व शीर्षाचं पठणसुद्धा करता येते। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे। तर चतुर्थी म्हटलं की संकटमोचन सेवा तुम्हाला या दिवशी करता येते। तर 108 वेळा या गणपतीचा जपसुद्धा करायचा आहे तुम्हाला। तर अशा प्रकारे ही पूजा तुम्ही करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।